my तर हाय गाइस, वेलकम बॅक टू द माय चॅनल. आणि आज आहे बुधवार. सकाळजण कामावर होतो. आता मागाशी 7:30 ला आलोय. आज थोडासा उशीर झाला. 7 ला आलो आणि बाजार पण असतो यार आज इथला. पण मी बाजार कधी काही करत नाही इथला. एकदा दोनदाच केलता. मासे वगैरे मिळतात काय विषय नाही. तात्या बाजार असतो इथं. मी काय नॉर्मल नेलं तर मी काय बाजार जर करून गेलो ना तर मी काय एवढं काय बनवत नाही. मला आळस आहे त्यामुळे मी काही घेऊन जाणार नाहीये. ठीक आहे, आपलं रोजचं काहीतरी आणून खाईल थोडंफार. काल चायनीज आणून खाल्लं होतं. काल नाही, परवा चायनीज आणून खाल्लं होतं. काल फक्त डाळ भात खाल्ला होता रात्री. सॉरी, डाळ भात नाही, दूध भात खाल्लंय. आज बघू जाताना चिकन खायची इच्छा आहे. पण बघू काय विषय जाताना जर किती 8 वाजले भेटेल मला चिकन. आपण चिकन घेऊन जाईल. का करते बाजार मोठ करते काय ना काही दिवसभर कामावर कंटाळा मला आहे ना. काहीतरी बोर व्हायला लागले. बोर पिल्या पण नाही येत. पिल्या असं तर त्याबरोबर खेळत बसलो असतो. काय मला कामावर तेवढा दिवस चांगला जायला लागला. कामावर दिवस चांगला जायला नाही पाहिजे. आणि तर देवी बसले मी डेकोरेशन चालू तात्या गावात गावा जायचं. काय दसरा पुढच्या आठवड्यात आहे. काहीतरी किती 2 तारखेला गांधी जयंती. दसरा 1 तारखेला इथं झालं बघा. एक सारखी ट्रॅफिक होत. 2 तारखेला दसरा दिवाळी. आपल्या दसरा दिवाळी नाही, दसरा आणि गांधी जयंती एकाच दिवशी आहे 2 ऑक्टोबरला. आणि काहीतरी गुरुवारी येते वाटतंय. शुक्रवारची मी सुट्टी टाकून गावाकडे जाणार आहे. बुधवारी संध्याकाळी निघणार आहे. गुरुवार शुक्रवार नंतर शनिवार रविवार तर मला सुट्टीच असते. काय विषय नाही. असं विषय झालं मी उगाच रॉंग साईडनं जातो. रॉंग साईड नाही, बरोबर आहे. हे साईडने रॉंग साईडने चाललेत ना, त्यामुळे ट्रॅफिक व्हायला नाही. मोठा ट्रक बाहेर जास्त मधलं चाललंय. काय बडबड करतोय? क्या झालं समजा. चला आता ते तर काहीच मला गाडीविषयी मला एक बोलायचं होतं. माझी मी ऍक्च्युली ही गाडी घ्यायच्या अगोदर ना, ही गाडी घ्यायच्या अगोदर मी रिसर्च केलाय. रिसर्च भला मोठा. काय कारण नसतं माझं बिना कामाचा. म्हणजे गरजेचा होता त्यामुळे गाडी आज मी घेतलेली आहे. काय विषय नाही. माझा विषय चालू होता R15 घ्यायचा. ठीक आहे. हा बाईक तर काहीच माझा विषय काय होता. माझा गाडी ही का घेतली गाडी माहिती आहे का. माझी गाडी घ्यायचा विषय होता R15 चा. ठीक आहे. मोस्टर एडिशन माहिती आहे का तुम्हाला. फोटो दाखवतो मोस्टर एडिशनचा. एक फक्त पण ट्रॅफिक सगळीकडे ट्रॅफिकच आहे का. आज कशाला बाहेर निघलोय काय माहिती. तर काहीच मला मोस्टर एडिशन R15 आहे ना, मोस्टर एडिशन मध्ये घ्यायची होती. पहिल्यांदा ब्लू घ्यायची ठरली होती. पण नंतर मग मला ब्लू नको, ब्लॅक मध्ये मोस्टर एडिशन चांगला दिसतंय, मस्त कूल वाटतंय. तर ते घ्यायचं ठरलं होतं. आणि नंतर शोरूमला जाऊन त्याने मी नाही का एक शोरूम प्राइस वगैरे EMI किती बसले वगैरे सोलापूरला गेलो. त्यासाठी सोलापूरला गेलो आणि मग प्राइस वगैरे बघितले. हप्ता वगैरे किती लागण वगैरे काय कसा विषय होत आहे. मग तिथून मग घरी आलो आणि नंतर काय विचार केला काय म्हणलं. नंतर आपल्याला 390 घ्यायचे, KTM 390 घ्यायचे. तर KTM 390 घ्यायचे असा विचार केला. KTM 390 नंतर KTM बघायला गेलो. ठीक आहे. KTM बघायला गेलो आणि
KTM पण जाऊन बघून आलो गाडी. मी ऑनलाईन खूप सर्च केला. R15 पण युट्यूबवर व्हिडिओ वगैरे बघितले कसं काय दिसतंय वगैरे, मायलेज वगैरे काय विषय. त्या हिशोबाने R15 एकदम ओके होते. पण नंतर मला काय वाटतं काय की बाबा आता सध्याला 150cc आहे माझ्याकडे पहिले Apache 160 आहे ना, तर ती तर आहे माझ्याकडे. म्हणलं 160 नको घ्यायला, म्हणजे 160cc ना जरा हाय सीसी, मोठे जास्त सीसी घ्यावे म्हणलं. म्हणून मी नंतर 390चा विचार केला. NS200चा पण विचार केला मी, पण मला ते नाही का, मला ते नेकेड बाईक आवडत नाही. मला स्पोर्ट मध्ये आवडते. पण मी नंतर अजून विचार केला की नंतर मी KTM बघायला चालू केली नाही का. मग KTMचे व्हिडिओ वगैरे बघितले भरपूर. मग काय आवडली मला गाडीची, आवडली. गेलो डायरेक्ट KTM बुक करायला. मी आणि बच्चा गेलो आमच्या गावातला. आमच्या गावातला बच्चा म्हणून आमच्या शेजारचा माझा मित्र, तर तो बघायला गेला आणि डायरेक्ट बुक करून आलतो. 5,000 पण भरले होते मी. आणि त्याला बोललो होतो मी 1.5 लाख भरेन, 1,60,000 भरेन. आणि वरचं काय नाही, गाडी तेव्हा 297 एक्सरूम होती. सगळं काय म्हणते त्याला, इन्शुरन्स वगैरे लागून ऑन रोड प्राइस त्याची काहीतरी 3 लाख 3.5 लाख 3.5 लाख काहीतरी होत होती. तर मग 1,60,000 भरणं होतं, वरती EMI करणार होतं 2 करून. तर असा विचार केला. मग 5,000 देऊन ऍडव्हान्स बुकिंग करून पण आलतो. ठीक आहे, ऍडव्हान्स बुकिंग करून आलो. आणि नंतर त्या टायमात त्या पिरियड मध्ये माझा लग्नाचा विषय पण चालू होता की बाबा, म्हणजे मुलगी पसंत करण्याचा वगैरे विषय चालू होता. आणि घरचे म्हणत होते नको घेऊ वगैरे. पण माझ्या मनात होतं की घ्यायची असं नाही का. मग नंतर भरपूर विचार केला. आणि घ्यायची म्हणून ठरवलं होतं मी. ठीक आहे, 1,60,000 घेणार होतो. आणि नेमकं तेवढ्याच काहीतरी माझं लग्न जमलं आणि असं फिक्स पण झालं. मी याच्या अगोदर 1-1.5 वर्ष बघत होतो, म्हणजे 1 वर्षापासून माझा लग्न विषय चालू होता. तर मग त्यावेळेस फिक्स झालं लग्न. मग घरचे म्हणले कशाला उगाच, आता नको, लग्न झाल्यानंतर वगैरे घे. लग्न झाल्यानंतर घे म्हणल्यावर मग त्यांना म्हणलं आता 50,000, आय थिंक मी 50,000 पण पाठवलं होते त्या शोरूमला आहे ना, त्याला 50,000 रुपये पाठवले होते. त्याला म्हणलं माझी गाडी घ्यायची कॅन्सल झाली, म्हणलं जरा असं लग्नाचा विषय झालाय आणि खर्च वगैरे होणार आहे, त्यामुळं कॅन्सल करतोय म्हणलं. बरं त्या म्हणलं चालतंय. त्यांनी 50,000 माघारी पाठवले. आणि 5,000 मधले काहीतरी 1,500 त्यांनी घेऊन घेतले काहीतरी चार्ज म्हणून. आणि वरचे बाकी 3,500 पाठवले, असं काहीतरी पैसे पाठवले त्यांनी माझे. आणि नंतर ती पण कॅन्सल केली. मग फायनली माझं लग्न वगैरे झालं एप्रिलमध्ये. आणि एप्रिलमध्ये लग्न झालं की मग एप्रिल 21ला का लग्न झालं ना, तर 21च्या अगोदर 3 महिने मी म्हणजे 21 एप्रिल 2024 बरं का. याच्या अगोदर मी डिसेंबर पासून आज झालं. नंतर मी म्हणजे KTM साईडला सारली. आणि नंतर जेव्हा आमचे तेव्हा नवीन मी त्याचे व्हिडिओ बघत बसलो होतो की बाबा कसे वगैरे काय नाही का. ओल्ड करेज मात्र माहित आहे की एकदम मस्त लेजंड वगैरे आहे वगैरे. त्यानुसार मी व्हिडिओ बघत गेलो एक्झेमार करेज मॅक्झिमारचे. आणि 210cc गाडी, त्यामुळं हायर सीसी पण होती. आणि मग मनात बसली होती, पण नको होतं की बाबा नाही घ्यायची, लग्न झाल्यावरती नंतर निवांत झालं घ्यायचे. पण लग्न पण झालं माझं आणि 21 लग्न झालं. आणि सर्व मालकाला बोललो होतो की गाडी घ्यायची मला काय करून, मला नाही माहिती. मग त्याला तसं बोललो का, ते म्हणला ठीक आहे अवेलेबल करून देतो. तेव्हा त्याच्याकडे रेड आणि येल्लो कलर होता, ब्लॅक कलर नव्हता. त्याला म्हणलं काय पण कर, अवेलेबल करून दे मला. मग त्याने अवेलेबल केला. ते मला कधी गाडी घेणार आहोत. त्याने मला डिस्काउंट पण दिला काहीतरी 5,000चा. 2,17,000ची ऑन रोड होती गाडी, तर त्यांनी 5,000 डिस्काउंट दिला मला. तर 2,12,000ला पडली मला गाडी. ओके, तर त्यांनी डिस्काउंट दिला. त्यामुळे म्हणलं ठीक आहे, काय विषय नाही. मग मी त्याला बोललो माझ्याकडे आता 50 आहेत शिल्लक, लग्न झाल्यानंतरचा विषय 7 दिवसातच. त्याला म्हणलं 50,000 आहेत, धरून जर भेटत असेल गाडी तर देतो. तर ठीक आहे, मला काय अडचण नाही. मग नंतर मित्राला विचारलं. मित्र म्हणला अरे 15% लोन वगैरे राहतंय.
EMI वगैरे तुला जास्त म्हणजे नाही का गाडी जास्त महाग पडेल. मी पर्सनल लोन काढलं डायरेक्ट नाही का 10%, 18%, आणि डायरेक्ट गाडी नील करून आणली. म्हणजे गाडीवर माझे लोन नाही कुठलं कसल्या प्रकारे 1 रुपया सुद्धा. काय ते पर्सनल लोन केलं आणि ऑन कॅश गाडी घेतली. आता मला EMI आता संपत आले, 6 महिने राहिले फक्त. काय विषय ना, 1.5 वर्ष झाले गाडी घेऊन. एक नंबर गाडी आहे. ब्रेकिंगला म्हणा, पळायला म्हणा, लॉंग रूटला पण काय विषय येत नाही. असा ह्या गाडीचा विषय आहे. त्यामुळे ही मी करिश्मा एक्झाम घेतलेली आहे. आणि लुकला पण क्लासिक लुक वाटतं ना काय. तर गाईज चिकन घेऊन आलं, गाडी लावली तिथं, आणि माझं एडजस्टची चार्जिंग संपले सगळेच. धप्पा दिला मला त्याने, धप्पा. फक्त काहीतरी 20 मिनिटं काहीतरी चालला माझा. पहिले 1 तासभर चालतो होता. त्याची बॅटरी पण बदललेली. कशामुळे माझं कॅमेरा चालला ना, माझं मोबाईल काय माहिती नाही. माझी कटिंग वाढली मला माहित आहे. ठीक आहे, काय विषय नाही. आता आलं लसूण पेस्ट नाहीये मला, अजून रिटर्न मागायला जायचं. काय लागा तात्या, गाड्या पण बघायच्या, ब्लॉगिंग पण करायच्या, आम्ही काय काय करायचं त्याच्यात. गाड्याचं काय गाई चिकन मसाला घेतला आणि मग तसा जिंजर गार्लिक पेस्ट घेतली. ओके, ब्लॉगिंग करू शकतो बरं का, पण गाड्या वगैरे येतात, ट्रॅफिक वगैरे आहे, त्यामुळं काय विषय नाही. तर काय त्याचं पाठीमागं दुकान आहे आणि माझी समोरच बिल्डिंग आहे. ओके, एक कसा गाडी कट मारून जातोय तुला म्हणा काय विषय. असं ब्लॉगिंग करायला काय विषय नाही काय, पण गाड्या मला दिसल्या पाहिजे ना, पूर्ण मोबाईल येणार आहे जाणार आहे काहीतरी. त्यामुळे असं करून ब्लॉगिंग करायला लागतंय. असं केलं तर कोण काय विचारत नाही मला. फायनली काहीच गाडी माझी लावली तिथं पार्किंग मध्ये, काही विषय नाही. दिसते एक गाडी तर मला, अशी गाडी 2 नंबरची. ठीक आहे, माझी काठी 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 नाही, सेल्फी स्टिक माझी, सेल्फी स्टिक. तसा टाकतोय. शिरक्या काय करतो शिरक्या? गाईज माझी सेल्फी स्टिक घावली घावली घावली, सापडली खावली. 1 मिनिट गाईज, पहले मेरे को ये मोबाइल सेटअप करने दो. अच्छा, गावात करायचं. तर गाईज विषय काय माहित आहे का, माझ्याकडे भात आहे दुपारी केलेला. ठीक आहे, आणि एवढा भात आहे, दिसतंय का. हा मी दुपारी खाल्ला होता रूमवरती आल्यावर. हा भात आहे. आता फक्त चिकन बनवणार आहे. त्याला काय जास्त मसाला वगैरे आपल्याकडे नसतोय. आपण तर गाईज मी त्यात फक्त कांदा, तेल, आलं लसूण पेस्ट आणि चिकन मसाला, आणि माझ्याकडे ते घरनं आणलेला काळा तिखट, इसूर त्याला म्हणतो, तेवढं टाकणारे. काय विषय नाही, तेवढ्याची भाजी आपल्याकडे असते. ठीक आहे, राईट. आणि काय तुम्हाला काही हे दावत बसत नाही, मी डायरेक्ट जेवताना तुमच्याशी बोलतो. ठीक आहे.